नमस्कार. सत्या आणि मीराने देविकाला गाठून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण देविका ठामपणे निरूपा आणि सुधाकर यांच्या घरी येणार नाही असं स्पष्टपणे मीराला म्हणत असते. त्यावेळी मीरा म्हणत असते, देविका, तुझंही काहीतरी चुकलंय आणि काहीतरी असं सत्य आहे, ते जर या लोकांसमोर आलं तर काय होईल तुझं, याचा विचार केलायस? त्यावर देविकाला आता कळून चुकलेलं असतं मीरा नेमकं काय म्हणते ते. आणि अशातच आता देविका म्हणत असते, प्लीज प्लीज मीरा, माझं सत्य कोणासमोर यायला नको. त्यावर आता देविकाला मीरा म्हणत असते, असं असेल ना तर चल आता आत्ताच्या आत्ता घरी. मी कोणाला घरी काहीच सांगणार नाही आहे तुझ्या त्या सत्याबद्दल, पण तू तिथे आलीच पाहिजे. आता देविकाला कळून चुकलेलं आपल्याकडे कोणताच पर्याय नाही आहे, आपल्याला जावंच लागणार आहे. आणि लगेचच आता देविका थेट त्या ठिकाणी जायला निघालेली असते जिथे तिचा नवरा असतो पंकज. आता तिथे देविका येते. निरूपा देविकाला म्हणत असते, काय गं, कोणालाही काही न सांगता कुठे गेली होतीस तू? त्यावर देविकाला आता काही बोलू नका असं मीराने म्हणताच थेट निरूपा म्हणत असते, का गं फुलवाली, असं का बोलतेस तू? त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो, निरूपा, जेवढं सांगितलंय ना तेवढं ऐक, उगाच शहाणपणा करू नको. असं म्हणताच निरूपाला कळून चुकलेलं असतं की आता इथे बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. अशातच आता तो दिवस गेलेला असतो. सकाळ सकाळ आता थेट देविका उठते आणि आपल्या कामावर जाण्यासाठी तयार होत असते. त्याच वेळेला ती वॉशरूमला गेलेली असते आणि तेवढ्यात देविकाचा मोबाईल तिच्या बेडवरच असतो आणि तो वाजत असतो. आता एकदा वाजला, दोनदा वाजला तरी देविका फोन उचलत नाही आहे, म्हणून निरूपा थेट देविकाच्या बेडरूममध्ये शिरते आणि फोन उचलते. समोरून तो फोन देविकाच्या आईने केलेला असतो. आता निरूपा काही बोलायच्या आधी देविकाची आई बोलू लागते, अगं देविका, काय चाललंय तुझं? हल्ली तू माझा फोनही उचलत नाही. आणि हे बघ, स्वतःच्या सासूपासून कोणती गोष्ट लपवू नकोस, सांगून टाक सगळं काही तिला. तुझ्या आयुष्यात आधी काय काय घडलं आहे ते. तुझ्या आयुष्यात तुझं आधी एकदा लग्न झालं आहे आणि त्या लग्नापासून तुला 10 वर्षाचा मुलगा देखील आहे. हे जर तू तिला सांगितलंस ना तर धक्का बसेल तुझ्या सासूला, पण ती नंतर सगळं व्यवस्थित करेल. पण जर तू हे लपवून ठेवलंस ना तर मात्र उभ्या आयुष्यात तुला खूपच टेन्शनमध्ये राहावं लागणार आहे. आता हे सगळं निरूपाने ऐकल्यावर तिला एकदम चक्करच येते. निरूपा स्वतःशी बोलत असते, बाप रे, म्हणजे माझ्या पंकजची फसवणूक झाली आहे. तर मी इथे या देविकाला खूपच चांगली मुलगी समजत होते, पण ही तर आधीच लग्न झालेली आहे, त्यात तर तिने एका मुलाला आधीच जन्मसुद्धा दिला आहे. अशातच आता थेट देविकाची आई पुढे म्हणत असते, काय गं देविका, कुठे हरवलीस तू? तुझ्याशी बोलते मी. त्यावर लगेचच आता निरूपा काही बोलणार तेवढ्यात देविकाची आई म्हणत असते, हे बघ, आजच्या जर तू तुझ्या सासूला सगळं काही खरं नाही सांगितलंस ना तर मला मुकाट्याने तिथे यावं लागेल आणि सगळं काही सत्य सांगावं लागेल. अशातच आता निरूपाने फोन कट केलेला असतो. देविकाच्या आईला वाटतं बहुतेक देविकानेच कट केला. निरूपा स्वतःशी बोलत असते, बघूया, हिच्या आईने तर असं म्हटलंय, ही आज दिवसभरात सांगते का? हिने जर नाही सांगितलं तर मीच धमाका करते. इकडे आपण पाहतोय आता कामावर जाण्यासाठी देविकाने आपला मोबाईल घेतलेला असतो आणि थेट ती कामावर जाते. अर्ध्या वाटेमध्ये तिने आता आपला मोबाईल चेक केलेला असतो तर त्यात तिच्या आईचा आलेला फोन कुणीतरी रिसीव केला आहे. पण त्यावेळेला तर मी वॉशरूममध्ये होते, याचा अर्थ फोन कुणी रिसीव केला? बेडरूममध्ये तर पंकज झोपला होता, पंकजने तर रिसीव केला नसेल आणि पंकज नेमका आईशी काय बोलला असेल? बाप रे बाप. आता देविकाला खूपच टेन्शन येतं आणि अशातच आता देविकाने लगेच आपल्या आईला फोन लावलेला असतो. तेवढ्यात देविकाची आई म्हणत असते, काय गं, मी सकाळी फोन केला तर बोलायला तयार नाहीस आणि आता तू फोन केलायस? त्यावर देविका म्हणत असते, आई, मी सकाळी तुझा फोन घेतलाच नव्हता. कोणाशी काय बोललीस नेमकं तू? त्यावर आता देविकाची आई म्हणत असते, अगं, मला वाटलं तू फोन घेतलास की काय. मी तर सगळं काही बोलून गेले, तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल, राजीवबद्दल, सासूबाईंना सगळं काही खरं सांगून टाक. त्यावर मात्र देविका म्हणत असते, वाट लावलीस तू, काय गरज होती तुला फोन करायची? आता तर मला या घरात तोंड दाखवायलाही लाज वाटेल. त्यावर आता थेट देविकाची आई म्हणत असते, अगं जा, आत्ताच्या आत्ता कुठे आहेस तू? सासूबाईंची माफी माग
अशातच आता देविकाला खूप टेन्शन येतं. काय करू, कसं करू. संध्याकाळची वेळ असते. देविका लवकरच घरी येते. निरुपाचा चेहरा बघते आणि देविकाच्या लक्षात येतं की सकाळचा फोन बहुतेक आईंनीच उचललेला आहे. अशातच आपण पाहतोय थेट आता निरुपा म्हणत असते, काय मग देविका, अजूनही तुझ्या मनात असलेलं ते सत्य तुला सांगूसं वाटत नाही आहे का? त्यावर आता देविका म्हणत असते, आई कोणत्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही? त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, बरं नको सांगूस तू, मला कळून चुकलंय की तुला माझ्याशी खरं काही व्यक्त करायचं नाही आहे. त्यावर लगेचच आता देविकाला निरुपा म्हणत असते, बरं तुझं आधी एक लग्न झालं आहे, त्याच्याशी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुला एक मुलगा आहे, त्याच्याशी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक गोष्ट जर खोटं निघाली ना तर मात्र तुझं काही खरं नाही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेव. त्यावर आता देविका म्हणत असते, कोणती? त्यावर निरुपा म्हणत असते, तुझे वडील जर परदेशात खूप मोठे व्यावसायिक नसतील, करोडोचा त्यांचा बिझनेस नसेल, तर मात्र मी तुझा जीव घेईन. हे वाक्य ऐकल्यावर देविका खूपच घाबरते आणि अशातच आता मागून मीरा म्हणत असते, म्हणजे बाईसाहेब तुम्ही फक्त देविकाला या घरात ती पैसेवाली आहे म्हणून आणले का? त्यावर निरुपा म्हणत असते, फुलवाली गप्प बसतू, तू तर आधीपासूनच या घरात भिकारडी आली आहेस. तुझ्या बापाने काहीच दिलं नाही आहे, निदान ही सून तरी मला पैसेवाली हवी आहे. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, आई आपण या विषयावर नंतर बोललो तर चालेल का? त्यावर निरुपा म्हणत असते, नाही आत्ताच्या आत्ता सगळं काही क्लिअर करा. त्यावर लगेचच आता निरुपाला शेवटी देविका म्हणत असते, आई मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही. त्यावर निरुपा म्हणत असते, मला उत्तर दे, तुझे वडील परदेशात मोठे व्यावसायिक आहेत की नाही? त्यावर देविकाने मान डोलावलेली असते की नाही म्हणून. त्यावर निरुपाला एकदमच चक्कर येते, ती पडायला लागते. त्यावेळेला मीराने येऊन निरुपाला सावरलेलं असतं. मीरा म्हणत असते, बाईसाहेब सांभाळा स्वतःला, एवढा धक्का पचवू शकत नाही तुम्ही तर का असले प्रश्न विचारताय? तुम्हाला तर आधीच या देविकाच्या चेहऱ्यावर पाहून समजायला पाहिजे होतं की खरंच ही देविका एवढ्या मोठ्या बापाची मुलगी असती तर तुमच्या पंकजसारख्याच्या मुलाच्या गळ्यात पडली असती का? त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, मला तुझा बाप श्रीमंतच हवा आहे, तो श्रीमंत नसेल तर माझं तुझं काही खरं नाही. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, अहो आई पैशाचं काय घेऊन बसलात तुम्ही? मी तर तुमच्या पंकजसाठी 100% योग्य आहे, नका काळजी करू तुम्ही, पैसा आम्ही दोघे मिळून कमवू. त्यावर लगेचच आता पंकज मागून येतो. तो म्हणत असतो, म्हणजे तुझा बाप मला माझ्या बिझनेससाठी पैसा देणार होता, त्याचं काय झालं? त्यावर आता पंकज म्हणत असतो, बोल लवकर. त्यावर आता मीरा म्हणत असते, गप्प बस रे पंकज, स्वतःच्या जीवावर जगायला शिक, कोणाकडे पैसा मागण्याचा प्रयत्न करू नको. मित्रांनो तुम्हाला काय वाटते, खरंच येत्या काळामध्ये असं काही शक्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.